गेले अनेक महिने देशासह राज्यामध्ये एक समाधानकारक वातावरण होतं, कारण की कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे तो हळूहळू कमी होत होता आणि अनेक क्षेत्र ही पुन्हा सुरू व्हायला सुरुवात झाली होती. पूर्वपदावर यायला, जनजीवन सुरळीत व्हायला एकीकडे सुरुवात झाली होती. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा देशाची आणि राज्याची जी चिंता आहे ती वाढली आहे. एकीकडे वाढती कोरोना रुग्णसंख्या आणि दुसरीकडे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तो असा की दक्षिण आफ्रिकेमध्ये आता कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळलाय. ओमिक्रॉन असं नाव आता जागतिक आरोग्य संघटनेकडून या नव्या व्हेरियंटला देण्यात आलंय आणि त्यामुळे कुठेतरी निश्चितच आपली जी चिंता आहे ती पुन्हा एकदा वाढली आहे. या पार्श्वभूमीवर अगदी तातडीनं इतर देशांमध्ये हे प्रादुर्भाव दिसायला लागलेले असताना भारतानं खबरदारीचा उपाय घेतलाय. आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्राची एक बैठक झाली आहे, ज्यामध्ये या नव्या व्हेरियंट बाबत कोणकोणती खबरदारी घ्यायची आहे, काय नवे नियम लागू करावेत याबाबतचा निर्णय झालाय. काही आदेश देण्यात आलेत आणि राज्य सरकारांना या पार्श्वभूमीवर काही सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारनं सुद्धा अगदी काहीच वेळापूर्वी आपली जी नियमावली आहे ती सुद्धा जारी केलेली आहे. त्यामुळे एकंदरच केंद्र सरकार आणि राज्य सरकार अगदी सुरुवातीलाच इतर देशांमध्ये हा प्रादुर्भाव दिसायला लागलेला असतानाच परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये खबरदारी घ्यायला सुरुवात करत आहे. याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज आपण बोलणार आहोत. राज्य सरकारकडून जी नियमावली जारी करण्यात आली आहे ती नियमावली आज मी तुम्हाला सांगणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्याला अगदी कटाक्षानं पाळायच्या आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत. खरं तर हा जो नवा व्हेरियंट आहे त्याबाबतची चर्चा होऊ लागलेली असताना आणि एकंदर हा नवा व्हेरियंट आढळल्याच्या बातम्या आल्यानंतर तातडीनं केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून पावलं उचलली गेलेली आहेत. आज सकाळी राज्याचे आरोग्यमंत्री, दुपारी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. त्याचप्रमाणे मुंबईच्या ज्या महापौर आहेत किशोरी पेडणेकर यांनी सुद्धा एक आपलं निवेदन जारी केलं, ज्यामध्ये कशा पद्धतीनं राज्यामध्ये आणि शहरामध्ये या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर काळजी घ्यायची आहे त्याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे. फार वेळ न घालवता लगेचच आपण जाणून घेऊया की राज्य सरकारनं नेमकी काय नियमावली आहे ती जारी केली आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो सार्वजनिक वाहतुकीचा किंवा खासगी वाहतुकीचा, त्याचप्रमाणे सार्वजनिक कार्यक्रमांचा. कोणत्याही पद्धतीनं या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये किंवा सार्वजनिक वाहतूक किंवा खासगी वाहनाद्वारेची वाहतूक, तर या दोन्हीसाठी आपल्या उपस्थितीसाठी जो सेकंड डोस आहे कोरोना लसीचा तो घेणं अनिवार्य. म्हणजे दोन्ही डोस हे जर पूर्ण असतील तरच तुम्ही कॅब, टॅक्सी, ऑटो या सगळ्या वाहतुकीचा, ट्रेन, बस अर्थात या सगळ्या ज्या वाहतुकीच्या सुविधा आहेत त्याचा वापर करू शकता. त्याचप्रमाणे लग्न सोहळे, इतर कोणते कार्यक्रम असतील, सिनेमागृह असतील, अन्य कोणत्याही ज्या गोष्टी असतील त्या जर तुम्हाला तिथे उपस्थिती लावायची असेल तर तुम्हाला 2 डोस तुमचे कोरोना लसीचे पूर्ण होणं हे अत्यंत आवश्यक आहे. आता हे थोडक्यात मी सांगितलं, मात्र अगदी क्रमवारी आपण हे नियम जे आहेत ते जाणून घेऊया. तर सार्वजनिक वाहतुकीसह मॉल्स, सभागृह आणि कोणत्याही कार्यक्रमासाठी लसीचे दोन्ही डोस झालेल्यांनाच प्रवेश मिळणार आहे. ज्याप्रमाणे मी सांगितलं की रिक्षा, टॅक्सी, बस आणि कॅबसह खाजगी किंवा सार्वजनिक अशा कोणत्याही वाहनातून प्रवास करताना दोन्ही डोस अनिवार्य असतील. त्याचप्रमाणे राज्य सरकारकडून देण्यात आलेले जे युनिव्हर्सल पासेस आहेत ते सुद्धा प्रवाशांना अनिवार्य असणार आहेत. प्रवाशांकडे यावेळी लसीकरण प्रमाणपत्र आणि फोटो ओळखपत्र असणं सुद्धा बंधनकारक असेल. महाराष्ट्रामध्ये जे प्रवासी येणार आहेत त्यांचं सुद्धा लसीकरण पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र लागणार आहे किंवा प्रवासाच्या 72 तास आधीचा जो RT-PCR चाचणीचा रिपोर्ट आहे तो बंधनकारक असेल. राज्य सरकारच्या आणखी काही ज्या सूचना आहेत या पार्श्वभूमीवर त्या अशा आहेत की सिनेमा हॉल, लग्नाचे हॉल, सभागृह किंवा इतर ठिकाणी त्या हॉलच्या क्षमतेच्या 50% लोकांनाच उपस्थिती लावता येणार आहे, तशी परवानगी मिळणार आहे. तर मास्क जर नसेल कोणालाही कुठेही सार्वजनिक ठिकाणी प्रवास करताना, कोणत्याही वाहनामध्ये असताना, बाहेर कुठेही, तर 500 रुपयाचा दंड जो आहे तो राज्य सरकारनं जाहीर केलेला आहे. याचसोबत जर तुम्ही दुकानात असाल किंवा जर तुम्ही मॉलमध्ये असाल आणि तुम्ही मास्क घातलेला नसेल तर दुकानदाराला, म्हणजेच दुकानदाराला किंवा मॉलच्या मालकाला, दुकानदार जर असेल तर 10,000 रुपयांचा दंड आहे आणि मॉलमध्ये जर तुम्ही असाल आणि तुम्ही मास्क घातला नसेल, कोणत्याही ग्राहकानं मास्क घातला नसेल तर मॉलच्या मालकाला 50,000चा दंड होणार आहे. याचसोबत ज्या राजकीय सभा असतील, राजकीय कार्यक्रम असतील, तिथे जर कोरोना नियमांचं कोणत्याही पद्धतीनं उल्लंघन झालं तर 50,000चा दंड जो आहे तो राज्य सरकारनं जाहीर केलेला आहे. त्यामुळे राज्य सरकारने काही कडक नियमावली जाहीर केली आहे जी पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
आणखीन महत्त्वाचा मुद्दा असा की टॅक्सी किंवा खाजगी वाहनामध्ये जर प्रवाशांनी मास्क घातला नसेल तर 500 रुपयाचा दंड जो आहे तो द्यावा लागेल प्रवाशांना सुद्धा आणि वाहन चालकांना सुद्धा। यासोबत सार्वजनिक ठिकाणी कुठेही नागरिकांना थुंकण्यास मनाई करण्यात आलेली आहे। ती काळजी जी आहे ती कटाक्षाने घ्यायची आहे। आणि अगदी शेवटचा मुद्दा असा की भारत आणि न्यूझीलंड मॅच जी आहे त्यासाठी फक्त 25% लोकांनाच उपस्थिती लावता येणार आहे। तर राज्य सरकारने काहीच वेळापूर्वी ही जी नियमावली आहे ती जारी केलेली आहे आणि हे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते राज्य सरकारच्या या नियमावलीमध्ये जाहीर करण्यात आले आहेत। राज्य सरकारकडून ही नियमावली जारी करण्यात आली, मात्र त्यापूर्वी केंद्र सरकारनं राज्य सरकारांना काही महत्त्वाच्या सूचना ज्या केलेल्या आहेत त्या सूचनांमध्ये असं आहे की दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या हा जो कोरोना व्हायरस आहे त्या दृष्टीने आपण खबरदारी घ्यायची आहे आणि राज्य सरकारांनी आता अलर्ट राहायला सांगितले। केंद्र सरकारनं राज्य सरकारांना एक पत्र लिहिलंय ज्यामध्ये केंद्र सरकार असं म्हणते, जे मी वाचून दाखवते की सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कठोर तपासणी करा। दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग आणि बोत्सवाना इथून येणाऱ्या ज्या प्रवाशांची जे प्रवासी असतील त्यांची स्क्रीनिंग जी आहे ती अनिवार्य आहे। आणि हे जे आदेश देण्यात आले ते केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्याकडून देण्यात आले। त्यामुळे इतर देशातून विशेषतः दक्षिण आफ्रिका आणि या तत्सम देशातून येणारे जे प्रवासी आहेत त्या प्रवाशांना आता त्यांचं स्क्रीनिंग होणं, त्यांचं थर्मल स्क्रीनिंग होणं, त्यांच्या चाचण्या होणं आणि त्यानंतरच त्यांना एकंदर वावरण्यासाठीची परवानगी मिळणं हे आवश्यक आहे। दुसरीकडे अशी सुद्धा मागणी होते की या दक्षिण आफ्रिकेतून येणारी जी विमानं आहेत तिथून येणारे जे प्रवासी आहेत त्यांना काही दिवसांपुरती तरी आपण बंदी घालावी, जेणेकरून हा जो संसर्ग आहे तो रोखण्यासाठी एक मोठी मदत होईल। विमान प्रवासावर बंदी घालणं ही जी मागणी आहे ती अगदी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा केलेली आहे की जर आपण या विमान प्रवासावरच बंदी घातली तर एका पद्धतीनं संसर्गाला एक मोठा आळा बसेल। या दृष्टीनं खरं तर आपण गेल्या मोठ्या काळापासून हे सगळे नियम पाळत आलोय आणि त्यानंतर असा एक काळ राहिलाय ज्यावेळेला कोरोनाचा अगदी प्रादुर्भाव नव्हताच किंवा नाहीसा झाला अशी स्थिती होती। अगदी काल परवाच ज्या 1ली ते 4थीच्या शाळा आहेत त्या सुद्धा सुरू करण्याचा जो धाडसी निर्णय आहे तो खरं तर राज्य सरकारनं घेतला, कारण 3री लाट जी आहे ती येणार नाही असं म्हटलं गेलं आणि त्यामुळे कुठेतरी एक दिलासादायक वातावरण राज्यामध्ये निर्माण झालं। म्हणून ही खरं तर जोखीम सुद्धा एक प्रकारे घेतली आहे राज्य सरकारनं असं सुद्धा आपण म्हणू शकतो। मात्र आता पुन्हा एकदा देशामध्ये आणि राज्यामध्ये हा जो कोरोनाचा प्रादुर्भाव आहे तो मोठ्या प्रमाणात दिसू लागलाय आणि त्यामुळे कुठेतरी खबरदारीचा जो उपाय आहे तो घेणं आवश्यक आहे। तातडीची पावलं जी आहेत ती उचलण्यात आली आहेत राज्य आणि केंद्र अशा दोन्ही सरकारांकडून। या पार्श्वभूमीवर जे नियम आता घालून देण्यात आलेत, खरं तर अनेक निर्बंध हटवण्यात आलेत, फारसे नियम नाही आहेत, मात्र हे जे नियम आहेत मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं, एखाद्या सार्वजनिक ठिकाणी तुम्ही ठराविक जणांनीच जमणं, गर्दी न करणं अर्थात त्याचा अर्थ, आणि लसींचे जे 2 डोस आहेत ते पूर्ण करणं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अगदी बेसिक आहे, ज्या सुरुवातीपासून आपल्याला सांगण्यात आल्या ती आपली जबाबदारी आहे, ती आपण जर पाळली तर आपल्याला याही लाटेचा कदाचित जो त्रास आहे किंवा जे याआधी आपण खरं तर ज्यातून गेलोय तितक्या गंभीर हा मुद्दा ओढवणार नाही। पण जर आपण हे नियम पाळले नाहीत तर ही स्थिती घातक होऊ शकते, गंभीर होऊ शकते। आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सुद्धा याबाबत आज पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे। घाबरण्याचं कारण नाही आहे, पण खबरदारी घेणं हे आपल्या आता हातात आहे। अद्याप तरी आपल्याकडे असा कोणताही या नव्या व्हेरियंटचा कोणताही पेशंट सापडलेला नाही आहे, ही आपल्यासाठी एक चांगली गोष्ट आहे। आणि येत्या काळामध्ये जर योग्य ती खबरदारी घेण्यात आली तर आपण ही परिस्थिती ही वेळीच नियंत्रणात आणू शकू आणि या नव्या व्हेरियंटपासून लांब राहू शकू। राज्य सरकार आणि केंद्र सरकार त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करून हे सगळं हाताळायचा प्रयत्न करता आहेत, पण ज्या सूचना करण्यात आल्या त्या सूचनांचं पालन करणं हे आपल्या हातात आहे। याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज सकाळी एक जे निवेदन दिलंय त्या नेमकं काय म्हणाल्यात शहराविषयी आणि नागरिकांना नेमकं काय सूचना केल्यात जाणून घेऊया। कोरोनाच्या नवीन व्हेरियंटमुळे मुंबईमध्ये चिंता नक्की वाढली आहे। दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्याचा पालिकेचा नक्की विचार आहे। त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या कोरोनाच्या नवीन व्हेरियंटमुळे विमानसेवा नक्कीच बंद होणार नाहीये, कारण ते पालिकेने नाकारलेलं आहे। परदेशांमधून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला जीनोम सिक्वेन्सिंग टेस्ट करावीच लागणार आहे आणि पालिकेने त्याच्यावरती ऑलरेडी भर दिलेला आहे।
आगामी नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर परदेशातून येणाऱ्या अनेक लोकांना या सगळ्याला सामोरं जावं लागणार आहे आणि ती शक्यता बघता परदेशातून नाताळसाठी येणाऱ्या लोकांची शक्यता बघता आपल्याला जिनोम सिक्वेन्सिंग हे जे टेस्टिंग आहे ती करावी लागणार आहे. युरोप देशामध्ये करोनाचा उद्रेक वाढत चाललेला आहे आणि त्या असलेल्या तेथून येणारा प्रवासी कदाचित हा आपल्या इथे आढळू शकतो. यामुळे आपण जिनोम सिक्वेन्सिंग याच्यावर भर देऊन महानगरपालिकेने तो निर्णय घेतलेला आहे आणि मला वाटतं अनेक देशांमध्ये हा निर्णय होतोय. तसेच देशामधील जिनोम सिक्वेन्सी अहवाल देण्याची मागणी करोना टास्क फोर्सकडे केली जाते आणि या सध्या रशिया, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, जर्मनी या देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा मोठ्या प्रमाणात वेगही वाढलाय आणि फैलावही वाढलेला आहे. त्यामुळे या देशामध्ये सर्वांनी कोरोनाचा नवीन व्हेरियंट आढळला. त्यामुळे बऱ्याच लोकांना जे परदेशी पाहुणे येणार त्यांना देखरेखीखाली ठेवावे लागणार आहेत. माझ्या मुंबईकरांना, माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला, देशातल्या जनतेला मी पुन्हा एकदा विनंती करते, मुखपट्टी, हात सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग त्यातल्या त्यात आपण केलं पाहिजे की जेणेकरून नवीन आलेल्या या करोनाचा जो विषाणू आहे, जो दक्षिण आफ्रिकेतून येण्याचा प्रयत्न चालू आहे लोकांच्या मनात, त्याच्यासाठी आपण सज्ज होऊया. त्यालाही आपण शिरकाव करू देऊया नको. त्रिसूत्री कार्यक्रम, मुखपट्टी, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्स याचा वापर करूया आणि स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवूया. तर आपण पाहिलं की एकंदरच आता सर्वच शहरामध्ये ही जी खबरदारीच्या किंवा ज्या सूचना आहेत, ज्या आदेशांचं पालन ते हळूहळू सुरू होईल आणि लवकरच पद्धतीनं पुन्हा एकदा काहीसे निर्बंध आपल्यावर येतील जे पुढच्या येत्या काळासाठी आवश्यक आहेत. इतर देशांमध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलेली असताना किंवा तिथेच आहू लागलेली असताना आपण ही खबरदारी घेतोय, ही एक अत्यंत चांगली गोष्ट आहे. आपण पाहिलं की राज्य सरकारचे जे नियम आहेत ते नेमके कोणकोणते आहेत तर मी एकदा पुन्हा तुम्हाला सांगते जेणेकरून हा जो काही एक अंदाज आहे की कोणकोणते नियम असतील राज्य सरकारचे त्याचा येईल. मी वाचून दाखवते की सार्वजनिक वाहतुकीसह मॉल्स, सभागृह आणि कोणत्याही कार्यक्रमासाठी जर तुम्ही जात असाल तर तुम्हाला लसींचे दोन्ही डोस हे अनिवार्य असणार आहेत. खाजगी किंवा सार्वजनिक कोणत्याही वाहनामध्ये तुम्ही प्रवास करत असाल तर लसीचे डोस हे अनिवार्य असेल. त्यामुळे लवकरात लवकर लसीकरण जे आहे तुमचं ते पूर्ण करा. त्यासोबत प्रवाशांकडे लसीकरणाचं प्रमाणपत्र आणि तुमचं फोटो जे ओळखपत्र असतं ते सुद्धा असणं बंधनकारक आहे. महाराष्ट्रामध्ये जे बाहेरून प्रवासी येतील त्यांच्यासाठी लसीकरण पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र किंवा 72 तास आधीचं RT-PCR जो रिपोर्ट असेल तो असणं आवश्यक आहे, निगेटिव्ह रिपोर्ट जो असेल तो. याचसोबत सिनेमा हॉल, लग्नाचे हॉल आणि अन्य ठिकाणी तुम्हाला 500% त्या हॉलच्या मर्यादेच्या 500%च उपस्थिती ठेवणं आता आवश्यक झालंय. मास्क नसेल तर तुम्हाला 500 रुपयांचा दंड होणार आहे. याचसोबत दुकानामध्ये जर ग्राहकानं मास्क घातलं नसेल तर दुकानदाराला 10,000 रुपये आणि जर मॉलमध्ये एखाद्या ग्राहकानं मास्क घातलं नसेल तर मॉल मालकाला 50,000 रुपयांचा दंड होईल. त्यामुळे मास्क अत्यंत आवश्यक. यापुढे राजकीय सभा आणि कार्यक्रमांबाबत बोलायचं झालं तर जर तिथं कोरोना नियमांचं पालन झालं नाही तर 50,000 रुपयांचा दंड आहे. टॅक्सी आणि खाजगी वाहनामध्ये जर मास्क घातला नसेल प्रवाशानं तर प्रवाशाला 500 रुपयाचा आणि वाहन चालकाला किंवा वाहन मालकाला सुद्धा 500 रुपयाचा दंड होईल. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. ही एक खबरदारी कटाक्षानं पाळायची आहे. आणि भारत न्यूझीलंड जी मॅच आहे त्या मॅचमध्ये फक्त 25% लोकांनाच उपस्थित राहण्यासाठी परवानगी आहे. राज्य सरकारची ही नियमावली. केंद्र सरकारनं आज राज्य सरकारांना पत्र लिहून आणखी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सुद्धा लक्षात घेणं आणि त्या दृष्टीनं राज्य सरकार आता येत्या काळामध्ये अलर्ट राहणार आहे. त्यामुळे एक जबाबदार नागरिक म्हणून आपण या सर्व नियमांचं कटाक्षाने पालन करणं आणि या परिस्थितीपासून जसे आपण आता लांब आहोत तसेच लांब राहणं हे निश्चितच योग्य ठरणार आहे किंवा आपल्याचसाठी हिताचं ठरणार आहे. राज्य सरकारकडून या संदर्भात येथे जी काही माहिती असेल, महत्त्वाच्या ज्या काही घटना असतील, घडामोडी असतील, जे काही आदेश असतील ते वेळोवेळी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. यासारखे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा.